आज हैदराबादला निघायच्या दिवशीच आमच्या मागे दवाखान्याची फेरी सुरू झाली. गेले 10-12 दिवस आम्ही गावाकडे थांबलो होतो. घरात गडबड, माणसं, आवाज आणि मन मात्र एकदम शांत होतं. आज फायनली हैदराबादला निघायचं ठरवलं. म्हटलं जाण्याआधी घराभोवतीचा सगळा कचरा जाळून टाकूयात. पण आजचा दिवस काही साधा नव्हता. सकाळपासून दवाखान्याची फेरी सुरूच होते. 2-3 वेळा दवाखान्यात जाऊन परत घरी आलो. काय चाललं होतं काही समजतच नव्हतं. त्यात नवीन घरात आज सामान पण शिफ्ट करायचं होतं. आम्ही पण हैदराबादला जाणार होतो. सगळं आवरावर, सामान, धावपळ. पण गाव सोडताना प्रत्येक वस्तूमध्ये आठवणी अडकलेल्या वाटत होत्या. आणि मग हैदराबादच्या प्रवासाला निघायची तयारी आमची सुरू झाली आणि ट्रॅव्हल्समध्ये आम्ही बसलो. आता गावात जाताना ना तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्मारक आहे. मग तिथे नतमस्तक झालो. मनात एक वेगळीच ताकद आली, ऊर्जा आली आणि पुढे ना गाडी आमची प्रवासाला चालू झाली. पुढे एका हॉटेलमध्ये ना जेवणासाठी गाडी थांबलेली होती. मग आम्ही जेवण वगैरे करून घेतलं आणि पुन्हा प्रवासाच्या परतीची वाट आमची चालू झाली. गाव मागे राहिलं आणि मन मात्र अजूनही तिथेच अडकलेलं होतं. तर असा होता माझा दिवस. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉग सोबत. बाय बाय.